नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। सुनेत्रा पवार, जय पवार आणि नरेश अरोरा हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवार उद्या सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते। उद्या दुपारी 2 वाजता विधानभवनात आमदारांची बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार आहे। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे घडामोडींना वेग आलेला आहे। सुनेत्रा पवार या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यात। उद्या 5 वाजता हा शपथविधी पार पडणार आहे। काय पडद्यामागे घडामोडी घडलेल्या आहेत आणि काय घडतायत घडामोडी? सचिन, खरं तर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या बारामतीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। मध्यरात्रीच त्या मुंबईमध्ये दाखल होतील आणि उद्या सकाळी जी दुपारी विधिमंडळ गटनेत्याची बैठक पार पडते त्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या हजेरी लावताना पाहायला मिळतील। बारामतीमधून निघाल्यानंतर जय पवार जे आहेत ते आपल्याला सुनेत्रा पवार यांच्यासोबत पाहायला मिळाले। आपण पाहतो की सध्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाटसपर्यंत आलेल्या पाहायला मिळत आहेत। मध्यरात्रीपर्यंतच ह्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये दाखल होतील आणि उद्या सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या आमदारांना ज्या बैठकीचा निरोप देण्यात आलेला आहे ते सगळे आमदार सुनेत्रा पवार यांची येऊन सुरुवातीला देवगिरी बंगल्यावरती सांत्वनपर भेट देतील आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता विधिमंडळ गटनेत्याची बैठक जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळू शकते। सुरुवातीला गटनेत्याची निवड केली जाईल आणि त्यानंतर 5 वाजता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळतील। सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिलीच महिला उपमुख्यमंत्री जी आहे ती मिळणार आहे। मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी परिवार जो आहे पोरका झालेला होता। अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही की अजित पवार आपल्यामध्ये नाही आहेत। अजित पवारांच्या जाण्याने एक मोठा धक्का जो आहे तो राष्ट्रवादीला सहन करावा लागला। पवार कुटुंबाचा सुद्धा एक मोठा सदस्य अपघातामध्ये गमवावा लागला। त्यामुळे अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीचा उत्तराधिकारी कोण किंवा उपमुख्यमंत्री पदाची धुरा कोण सांभाळणार यावरती बरीच चर्चा जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र अखेर हे स्पष्ट झालेलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा या खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय जो आहे तो पक्षातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी घेतलेला आहे आणि त्यानुसारच त्यांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती। सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो देवेंद्रजींसमोर ठेवण्यात आला। मात्र कोणत्याही नावाचा प्रस्ताव जरी आला तरी आम्ही त्याला मान्यता देऊ असं देवेंद्रजींनी सांगितल्यानंतर थेट पक्षामध्ये एकमत झालेलं आहे की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची उद्या जी आहे ते संध्याकाळी 5 वाजता शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यासाठी आपण पाहतोय की बारामतीवरून सुनेत्रा पवार जे आहेत हे सगळं दुःख बाजूला सरून आपण पाहतोय की पक्षाचं संघटन त्याचबरोबर कार्यकर्ता हा सगळा राष्ट्रवादी परिवार टिकवण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवारांनी मन आपण पाहतोय की कणखर करून शेवटी होकार देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सुनेत्रा पवार जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। उद्या दुपारी जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये सुरुवातीला विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल आणि त्यानंतर हे पत्र राज्यपालांना पाठवलं जाईल आणि राज्यपालांच्या लोकभवनावरती संध्याकाळी 5 वाजता शपथविधी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय छोटेखानी आणि हा शपथविधीवरती खरं तर दुःखाचं सावट आहे, कारण अजित पवारांच्या जाण्यानंतर जे राष्ट्रवादीमधलं उपमुख्यमंत्री पद रिक्त झालेलं होतं किंवा अजित पवारांकडे जी खाती होती ती खाती जी आहेत राष्ट्रवादीकडे पुन्हा देण्याचा मागणी जी आहे ती देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधल्या नेत्यांनी केलेली आहे। मात्र त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आणखी होणं बाकी आहे। मात्र उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती सुनेत्रा पवार यांना दिली जाऊ शकते, कारण दुपारी विधिमंडळ गटनेत्याची बैठक आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला निवड होईल आणि त्यानंतर सुनेत्रा पवार जे आहेत त्या महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून जे आहे शपथ घेताना। या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तुर्तास धन्यवाद।